नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं बेसिक होतं, ज्या 14 स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह होत्या त्या आपण पाठ केल्या आणि त्यानंतर त्या डेरिव्हेटिव्हसाठी काही एक्झाम्पल घेतले. डेरिव्हेटिव्ह कशी घेतली पाहिजे, आउटर फंक्शन कुणाला लेट करायचं, इनर फंक्शन कुणाला लेट करायचं आणि मग डेरिव्हेटिव्ह कुणाची घ्यायची, हे तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण MCQ ला सुरुवात करणार आहोत. सध्या सुरुवातीला थोडे सोपे इझी MCQ घेतोय मी, त्यानंतर आपण थोडीशी लेवल काय करू, हार्ड करू. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, आता फर्स्ट MCQ आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स रेज टू द पॉवर 4 इज. बघा, हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण y लेट करू. अगोदर लेट y इज इक्वल्स टू लॉग एक्स रेज टू द पॉवर 4. आता या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करू. y ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, dy डिवाइडेड बाय dx. y ची डेरिव्हेटिव्ह काय असते, dy डिवाइडेड बाय dx. आता मला काय करायचंय, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, बरोबर. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. म्हणजे काय होईल, तो x रेज टू 4 होईल. आणि x रेज टू 4 कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये असतो, x रेज टू n च्या. x रेज टू n ची डेरिव्हेटिव्ह काय असते, पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो, मायनस होतो. इथे आपल्याला या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे आणि सोबतच जी लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे त्या लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. बघा, आता काळजीपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मधील फंक्शनला मी मनातल्या मनात एक्सलेट केला. इथे झाला x रेज टू 4, x रेज टू n च्या फॉर्म मध्ये आहे. मग x रेज टू n ची डेरिव्हेटिव्ह काय असते, पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 मायनस होतो. मग या ठिकाणी काय होईल, ही जी पॉवर आहे ही पॉवर समोर येईल आणि त्या पॉवर मधून 1 काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे होणार या ठिकाणी 4 - 1 इंटू. आता ज्या ब्रॅकेटला आपण एक्सलेट केलं होतं त्या ब्रॅकेटचे आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/x. म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळेल पहा, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू 4 log x रेज टू द पॉवर 4 - 1 3 आणि हा डिवाइडेड बाय x. काय मिळाला मला इथे, डिवाइडेड बाय x. बघा बरं, ऑप्शन चेक करा. करेक्ट ऑप्शन कोणता आहे, मला असं वाटतंय डी ऑप्शन करेक्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, डी ऑप्शन करेक्ट. बघा ना, 4 log x ब्रॅकेटचा क्यूब डिवाइडेड बाय x. आता आपण या दुसऱ्या एक्झाम्पल कडे येऊ. बघा, हे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल तर नोटबुक मध्ये राईट करून घ्या. पुढे पहा, नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल्स टू 5 रेज टू x इंटू x रेज टू 5. y इज इक्वल्स टू 5 रेज टू x इंटू x रेज टू 5. आता बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला दोन डेरिव्हेटिव्हची गरज आहे. पहिली म्हणजे a रेज टू x. a रेज टू x ची डेरिव्हेटिव्ह आहे a रेज टू x इंटू लॉग a. दुसरी डेरिव्हेटिव्ह आहे x रेज टू n. x रेज टू n ची डेरिव्हेटिव्ह असते nx रेज टू द पॉवर n - 1. या दोन डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. काय करायचं आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. सोबतच आपल्याला मल्टिप्लिकेशन रूलचा यूज करायचा आहे. मल्टिप्लिकेशन रूल काय आहे पहा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v. मल्टिप्लिकेशन रूल बघा, हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. फर्स्ट ऍज इट इज ठेवायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. दुसऱ्या फंक्शनची काय करायची, डेरिव्हेटिव्ह घ्यायची. पहिला तसाच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज दुसरा तसाच इंटू पहिल्या फंक्शनची काय, डेरिव्हेटिव्ह. आणि पहिलं फंक्शन आहे या ठिकाणी u. बघा, या एक्झाम्पल मध्ये मला या दोन डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे आणि सोबतच या मल्टिप्लिकेशन रूलचा यूज करायचा आहे. चला तर बघा, लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन रूल परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, जर दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल
तर मल्टिप्लिकेशन रूल कसा यूज होतो, पहिला तसाच दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच इनटू पहिल्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्ह. मग इथं पण मला तेच करायचंय. y ची डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा, y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवाइडेड बाय dx. पहिला तसाच हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. फर्स्ट ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. घ्या लगेच डेरिव्हेटिव्ह. x⁵ कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये सांगा, x⁵n च्या. x⁵n ची डेरिव्हेटिव्ह काय असते, पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 मायनस होतो, म्हणजेच काय होईल बरं, 5 समोर आला आणि त्या 5 मधून 1 काय होणार आहे, मायनस होणार आहे. पहिला तसाच ठेवला, दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली प्लस आता दुसरा तसाच, दुसरा कोण या ठिकाणी x⁵ इनटू पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. पहिला फंक्शन कोणता आहे 5x. 5x कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये a⁵x च्या. a⁵x ची डेरिव्हेटिव्ह काय सांगते, a⁵x ऍज इट इज इनटू लॉग a. मग 5x ची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल मला, 5x ऍज इट इज इनटू लॉग 5 इनटू काय लॉग 5. आता पुढे पहा, कॉमन काय घेता येईल बरं, एक स्टेप राईट करतो अगोदर. 5x इनटू 5x⁵ 5 मायनस 1 मला मिळेल इथे 4. त्यानंतर x⁵ इनटू 5x इनटू काय लॉग 5. बरोबर. आता कोणत्या टर्म आपण कॉमन घेणार पहा बरं, इथं आहे 5x, इथं आहे 5x, घेतला कॉमन. चला 5x. आणखी काय कॉमन घेता येईल सांगा, इथं आहे x⁵ आणि इथं आहे x⁵5, म्हणजे आपल्याला x⁵ कॉमन घेता येईल. काय कॉमन घेता येईल, x⁵. मग ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, हे बघा, हा कॉमन घेतला, हा कॉमन घेतला, म्हणजे इथे फक्त 5 राहील. हे प्लस साइन ऍज इट इज. बरोबर. हा कॉमन घेतलेला आहे. हा x⁵ मधून x⁵ आपण कॉमन घेतला, म्हणजे इथे राहील फक्त x आणि पुढे राहतोय फक्त लॉग 5. चला आता आपण काय करू, ऑप्शन चेक करू कोणता आहे. चला करेक्ट ऑप्शन कोणता आहे पहा बरं, 5x x⁵. कुठं दिसतोय 5x x⁵. 5 प्लस कुठं आहे बरं, हे बघा इथं दिसतोय x⁵, 5x 5 प्लस x log 5, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. ए ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. चला व्यवस्थित लिहून घ्या. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पलचं आपण स्टडी करूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा काय आहे, y इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2x प्लस 45. y इज इक्वल्स टू काय घेतलाय मी, कॉस ऑफ 2x प्लस 45. आता यामध्ये क्लिअर झाले, मला कॉस x डेरिव्हेटिव्ह पाहिजे. बरोबर. मग आपली कॉस x डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. कॉस x ची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन x. बरोबर ना. या डेरिव्हेटिव्हचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉस x च्या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. मग बघा आता लक्ष द्या व्यवस्थित. y ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहितीच आहे, किती आहे सांगा, dy डिवाइडेड बाय dx. आता बघा कॉस हे आउटर फंक्शन आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट म्हणजे इनर फंक्शन आहे. बरोबर. कॉस हे आउटर फंक्शन आहे आणि 2x प्लस 45 हे काय आहे, इनर फंक्शन आहे. मग इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा, म्हणजे या फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. काय होईल तो, कॉस x होईल. कॉस x ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, कॉस x ची डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन x. कॉस x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस साइन x. पण x किती माझ्याकडे, 2x प्लस 45. x किती आहे माझ्याकडे, 2x प्लस 45 इनटू, आता मी कुणाची डेरिव्हेटिव्ह घेणार, ब्रॅकेट मधील फंक्शनची. बरोबर ना. ब्रॅकेट मध्ये कोण आहे सुरुवातीला, हा 2 आहे. 2 कॉन्स्टंट ऍज इट इज इनटू त्या x डेरिव्हेटिव्ह किती 1. 2 कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवला का, ऍज इट इज राहिला, कारण तो एका व्हेरिएबलला मल्टिप्लाइड आहे. त्या व्हेरिएबलची डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि हा प्लस 45 सेपरेट कॉन्स्टंट काय झाला, 0 झाला. बरोबर ना. आता पुढे पहा, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू मायनस साइन 2x प्लस 45 ब्रॅकेट कंप्लीट इनटू 2 इंटू 1 किती झाला रे, 2. म्हणजेच मला dy डिवाइडेड बाय dx किती मिळाला सांगा,
मायनस इंटू टू मायनस 2 साइन 2x प्लस 45 मायनस 2 साइन 2x प्लस 45. आता आपण ऑप्शन चेक करू. मायनस 2 साइन 2x प्लस 45 हे बघा ऑप्शन डी करेक्ट आहे. बरोबर. आता हे बघा समजलं असेल तर व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट करा. बरोबर. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल कडे जातो. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पहा बरं. y इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे मला? स्क्वेअर रूट ऑफ साइन रूट एक्स. y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ साइन रूट एक्स. बरोबर. y ची डेरिव्हेटिव्ह असते dy डिवायडेड बाय dx. y ची डेरिव्हेटिव्ह असते dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू. आता बघा मला या ठिकाणी कुणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची बघा. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह पाहिजे माझ्याकडे. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे 1/2 रूट एक्स. त्यानंतर साइन एक्स ची पार्ट पाहिजे. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते रे? कॉस एक्स. या दोन डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्या पार्ट पाहिजे. दोन डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहित असेल तर हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा हा जो स्क्वेअर रूट आहे ना मुलांनो, हा जो स्क्वेअर रूट आहे ना हे काय आहे? आउटर फंक्शन आहे. हे काय? आउटर फंक्शन आहे. आणि स्क्वेअर रूट मध्ये जे आहे साइन रूट एक्स हे काय आहे? इनर फंक्शन आहे. मग मी इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करतो. इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करतो. काय होईल बरं? साइन रूट एक्स ला मनातल्या मनात एक्सलेट केलं, रूट एक्स झाला. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा? रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते 1/2 टाइम्स रूट एक्स. पण एक्स किती माझ्याकडे? एक्स आहे साइन रूट एक्स. ही कुणाची डेरिव्हेटिव्ह झाली मुलांनो? या स्क्वेअर रूटची झाली. आता मला डेरिव्हेटिव्ह कुणाची घ्यायची आहे? हा जो साइन रूट एक्स आहे ना याची मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता याच्यामध्ये बघा रूट एक्स हे इनर फंक्शन आहे आणि साइन हे आउटर फंक्शन आहे. मग इनर फंक्शनला मी मनातल्या मनात एक्सलेट करतो. काय होईल सांगा बरं? साइन एक्स होईल. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा? साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते कॉस एक्स. पण एक्स किती माझ्याकडे? एक्स किती आहे? रूट एक्स इनटू. आता कुणाची डेरिव्हेटिव्ह घेणार मी? आता कुणाची डेरिव्हेटिव्ह घेणार? या रूट एक्स ची. आणि रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते रे? 1/2 टाइम्स रूट एक्स. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. dy divided by dx is equals to 1 into cos root x into 1 cos root x divided by 2 into 2 4. हा root x as it is. आणि इथं काय सांगा? स्क्वेअर रूट ऑफ काय रे? साइन रूट एक्स. चला आन्सर चेक करा. आता आन्सर चेक करा. करेक्ट ऑप्शन कोणता आहे? cos root x divided by 4 root x divided by into स्क्वेअर रूट ऑफ साइन रूट एक्स. करेक्ट ऑप्शन आहे ए. बघा एखादा एक्झाम्पल तुम्हाला समजलं नाही, डोक्यावरून जर जात असेल तर तुम्ही काय करू शकता? कमेंट करू शकता, सर मला हे एक्झाम्पल समजलं नाही. आपण संडेला लाईव्ह लेक्चर घेऊन ते डाऊट आपण घेऊया. चला व्यवस्थित नोट डाऊन करा. चला आता लक्ष द्या व्यवस्थित. नेक्स्ट एक्झाम्पल 5 नंबरचं एक्झाम्पल बघा. आता काय आहे 5 नंबरचं एक्झाम्पल? y is equals to 4 raised to log of sin x to the base 2 plus 9 raised to log of cos x to the base काय 3. बघा हे एक्झाम्पल फक्त दिसायला अवघड वाटतंय मुलांनो, पण हे ऍक्च्युली अवघड नाहीये. खूप सोपं आहे एक्झाम्पल. व्यवस्थित लक्ष द्या. फक्त आपल्याला या ठिकाणी का फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला कोणता बघा? लक्ष द्या व्यवस्थित. a raised to log x to the base a is equals to. या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे. a raised to log x to the base a. जेव्हा बघा या दोन व्हॅल्यू सेम असतात, जेव्हा या दोन व्हॅल्यू सेम असतात त्यावेळेस हा x कुठे येतो? पुढे येतो. हा x कुठे येतो? पुढे येतो. म्हणजे फायनल आन्सर काय मिळतं मला? x मिळते. बरोबर. सेम तीच कंडिशन या एक्झाम्पल मध्ये, सेम तीच कंडिशन या एक्झाम्पल मध्ये आहे. ती कशी बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. y इज इक्वल्स टू, हा 4 ला मी असं राईट करू शकतो का बघा बरं? 2 चा स्क्वेअर. 4 ला मी 2 चा स्क्वेअर राईट करू शकतो. बरोबर ना? मग लॉग ऑफ काय मिळेल मला? लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस काय 2. बरोबर. त्यानंतर प्लस 9 ला मी असं लिहू शकतो का बघा बरं? 3 चा स्क्वेअर लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस काय 3. बरोबर.
हे असं का केलं आपण मुलांनो? हे बघा, इथं 2 आहे, मला इथं 2 पाहिजे होता फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी, म्हणून मी 4 ला 2 चा स्क्वेअर लिहिला. इथं 3 होता, मला इथं पण 3 पाहिजे होता, म्हणून मी काय केलं, 9 ला 3 चा स्क्वेअर लिहिलं. आता लॉगॅरिथमचा पुढचा रूल, लॉगॅरिथमचा पुढचा रूल आपले पाठ पाहिजे लॉगचे. जो लॉगच्या समोर असतो तो कुठे जातो, रेस्ट पोझिशनला. हे बघा लॉगचा रूल आहे, लॉग m रेस्ट टू दी पॉवर n इज इक्वल्स टू काय, n लॉग m. या रूलचा आता मी यूज करतोय. लॉग m रेस्ट टू दी पॉवर n इज इक्वल्स टू काय, n लॉग m. म्हणजे बघा, जो रेस्ट पोझिशनला असतो तो समोर येतो लॉगच्या. हे काय, लॉग m चा तो समोर आला, पुढे आला. आणि जो पुढे असेल तो कुठे जातो, रेस्ट पोझिशनला जातो. म्हणजे इथं पुढे कोण आहे सांगा, लॉगच्या समोर कोण आहे, 2 आहे. मग तो 2 कुठे जाणार आहे, रेस्ट पोझिशनला जाणार आहे. लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 हा 2 वरती गेला, इथं झाला साइनचा तो स्क्वेअर. प्लस इथं पण सेम स्टोरी बघा, 2 लॉगच्या समोर आहे, कुठं जाईल तो, रेस्ट पोझिशनला जाईल. कुठं जाईल तो, रेस्ट पोझिशनला जाईल. लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस काय 3, आणि कुठे गेला तो, वरती गेला, स्क्वेअर झाला. बरोबर. आता बघा, या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल आलंय का, हे बघा, हे दोघंही सेम आहे. हे बघा, हे दोघंही काय आहेत, सेम आहे. बरोबर. हे दोघं जर सेम असेल तर एक्स पुढे येतो. हे दोघं जर सेम असेल तर कोण समोर येईल सांगा, इथं कोण पुढे येईल, y इज इक्वल्स टू साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढे येईल. प्लस इथे कोण पुढे येईल सांगा बरं, कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढे येईल. बरोबर. म्हणजेच काय मिळालंय मला पहा आता, साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय, साइन स्क्वेअर एक्स, आणि कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर एक्स. ही मिळाली मला आयडेंटिटी. y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ची आयडेंटिटी किती, 1. आणि आता जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवाइडेड बाय dx, आणि 1 सेपरेट कॉन्स्टंट काय मिळाला मला, 0 मिळाला. म्हणजे बघा, करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सी. बघा, समजला असेल तर व्यवस्थित लिहा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहा. आता मी जातोय क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 कडे व्यवस्थित लक्ष द्या. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट सेक ई रेस टू एक्स. काय आहे या ठिकाणी, सेक ई रेस टू एक्स. आता या ठिकाणी मला कोणत्या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे बघा. सर्वात महत्वाचं म्हणजे लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा मला यूज करायचा आहे. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह असते 1/x. त्यानंतर मला सेक एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह असते सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि पुढे आहे ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह असते ई रेस टू एक्स. या 3 डेरिव्हेटिव्हचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते, ई रेस टू एक्सच असते. बघा आता लक्ष द्या व्यवस्थित, एकाच लाईन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवाइडेड बाय dx. y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवाइडेड बाय dx. बघा आता हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x सिलेक्ट करा. काय होईल तो, log x होईल. बरोबर ना. log x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/x. म्हणजे मला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, 1/x. ज्याला x सिलेक्ट केलं होतं तो खाली येईल, सेक इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स. हे लक्षात आलंय का सर्वांच्या, इनटू. आता मला डेरिव्हेटिव्ह कुणाची घ्यायची, या सेकची. मग हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटला आता x सिलेक्ट करा. हा जो ई रेस टू एक्स आहे, या ई रेस टू एक्स ला x सिलेक्ट करा. काय होईल बरं, सेक एक्स होईल. सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण x काय आहे माझ्याकडे, x आहे ई रेस टू एक्स. x काय आहे, ई रेस टू एक्स इंटू. आता मी कोणाची डेरिव्हेटिव्ह घेणार, ई रेस टू एक्स घेणार. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, आहे तीच ई रेस टू एक्स. आता काही टर्म कॅन्सल होत असतील तर कॅन्सल करा, होते कॅन्सल. सेक ई रेस टू एक्स, सेक ई रेस टू एक्स कट झाला, आणि शिल्लक काय राहतोय पहा फक्त, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू टॅन ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. तो ई रेस टू एक्स मी सुरुवातीला लिहितो, आणि इंटू टॅन ई रेस टू एक्स. करेक्ट ऑप्शन चेक करा चला, ई रेस टू एक्स, टॅन ई रेस टू एक्स, ऑप्शन सी. बरोबर. हा बघा, समजलं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा. लिहिणं फार गरजेचं आहे, लिहिलं नाही तर एक्झाम्पल नंतर समजणार नाही. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर जर व्यवस्थित समजत असेल
शिकवलेलं जर व्यवस्थित समजत असेल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येतं का लक्षामध्ये? आपले जे लेक्चर सुरू आहे, CETचे जे लेक्चर सुरू आहेत हे मुलांसाठी एकदम मोफत आहेत. येतं का लक्षात? त्याचा तुम्ही लाभ घ्या. डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2026 मध्ये MST CETचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे. मग बघा दिवस किती राहील बघा. आता हा जुलै महिना आहे बरोबर. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, फक्त आपल्याकडे किती महिने आहेत? 5 महिने आहेत स्टडी करण्यासाठी बरोबर. या 5 महिन्यामध्ये तुम्ही जर माझ्या सोबत राहिले तर तुमचा MST CETचा फार चांगल्या प्रकारे स्टडी होणार आहे. आपल्याला अबो 90% गेलंच पाहिजे. येते का लक्षामध्ये? हा, आता चला लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता मी काय करतोय, हे जे फंक्शन आहे या फंक्शनला अगोदर मी काय करतो, वायलेट करतो. या फंक्शनला काय करतोय मी अगोदर, वायलेट करतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. लेट y इज इक्वल्स टू log ऑफ इन ब्रॅकेट log x टू द बेस e स्क्वेअर. टू द बेस काय आहे? e स्क्वेअर. मगाशी आपण ज्या फॉर्म्युल्याचा यूज केला त्या फॉर्म्युल्याचा यूज या ठिकाणी करायचा आहे मला. कोणता? नाही सॉरी, मगाशी दुसरा होता, आता हा चेंज बेस फॉर्म्युला आहे. log a टू द बेस b, log a टू द बेस b, याला चेंज बेस फॉर्म्युला म्हणतात. न्यूमरेटरला मला काय मिळेल सांगा? न्यूमरेटरला मला मिळेल log a. डिनॉमिनेटरला मला काय मिळेल सांगा? डिनॉमिनेटरला मिळेल मला log b. हा आहे चेंज बेस फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचा मला या एक्झाम्पल मध्ये यूज करायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता y इज इक्वल्स टू काय मिळेल बरं? न्यूमरेटरला कोण मिळेल मला? log ऑफ log x. न्यूमरेटरला कोण मिळेल मला? log ऑफ log x डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला कोण मिळेल मला? log e स्क्वेअर. डिनॉमिनेटरला कोण मिळेल मला? log e स्क्वेअर. आता लॉगॅरिथमचा पुढचा रूल, log m रेस टू n. log m रेस टू n, जो रेस्ट पोझिशनला असतो तो कुठे येतो? लॉगच्या समोर येतो बरोबर ना. जो रेस्ट पोझिशनला असतो तो लॉगच्या समोर येतो. हा आपला दुसरा फॉर्म्युला बरोबर. मग या ठिकाणी त्या दुसऱ्या फॉर्म्युल्याचा मला यूज करायचा आहे. मग y इज इक्वल्स टू log ऑफ log x ऍज इट इज. log ऑफ log x ऍज इट इज. इथं पहा आता हा जो 2 आहे हा रेस्ट पोझिशनला आहे. या फॉर्म्युल्यानुसार तो जो 2 आहे तो 2 कुठे येईल? लॉगच्या समोर येईल. बघा ना, इथं n रेस्ट पोझिशनला होता, तो n लॉगच्या समोर आला. इथं कोण आहे रेस्ट पोझिशनला? 2 आहे, तो 2 लॉगच्या समोर येईल. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळेल? 2 टाइम्स log e. आणि विद्यार्थ्यांनो आपल्याला माहिती आहे log e ची व्हॅल्यू किती असते रे? log e ची व्हॅल्यू असते 1. log e ची व्हॅल्यू किती असते? 1. ती व्हॅल्यू आपण आता या ठिकाणी पुट करू. y इज इक्वल्स टू log ऑफ log x. y इज इक्वल्स टू log ऑफ log x डिवाइडेड बाय 2 इंटू log e ची व्हॅल्यू असते 1. म्हणजेच मला काय मिळालंय? हा y इज इक्वल्स टू log ऑफ log x आणि डिवाइडेड बाय किती रे? 2. डिवाइडेड बाय काय? 2. आता विद्यार्थ्यांनो याची आपल्याला काय करायची आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्ह घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा कॉन्स्टंट जर एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाइड किंवा डिवाइड असेल तर तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहतो. काय बोललो मी? एखादा कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाइड किंवा डिवाइड असेल तर तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहतो. या ठिकाणी बघा हा जो कॉन्स्टंट आहे 2 हा त्या फंक्शनला काय आहे? डिवाइड आहे. तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार आहे, त्याला काही हात लावायचा नाही, ऍज इट इज ठेवायचा. बघा आता लक्ष द्या. y ची डेरिव्हेटिव्ह dy डिवाइडेड बाय dx. y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू 1 डिवाइडेड बाय 2 ऍज इट इज ठेवला मी. बघा 1 डिवाइडेड बाय 2 ऍज इट इज ठेवला इनटू. आता मला log ऑफ log x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची बरोबर ना. मग बघा आता या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x सिलेक्ट करा. आता आपल्याला log x ची डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. कुणाची डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे? log x ची. log x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x. या ब्रॅकेट मधील फंक्शनला मी काय केलं? मनातल्या मनात x सिलेक्ट केला, झाला log x. log x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x. पण x काय आहे आपल्याकडे? x आहे log x इनटू. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार? या log x ची. किती log x ची डेरिव्हेटिव्ह? परत 1 अपॉन x. म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळालं पहा बरं. dy डिवाइडेड बाय dx, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू
1 into 1 into 1 1, 2 into x 2x आणि इंटू काय आहे या ठिकाणी इंटू आहे लॉग एक्स. चला ऑप्शन चेक करा. 1/2x लॉग एक्स आहे का कुठे? 1/2x लॉग एक्स कुठंच नाहीये का? 1/2x लॉग एक्स एक्स लॉग एक्स हे बघा ऑप्शन सी व्यवस्थित पहा. ऑप्शन सी व्यवस्थित पहा लक्षपूर्वक. ऑप्शन सी व्यवस्थित पाहायचं आहे. ऑप्शन सी बघा 1 बघा ते आपल्याला फसवतात. आपला आन्सर आलेला असतं पण ते काय होतंय ऑप्शन मध्ये दिसत नाही. का दिसत नाही बघा लक्ष द्या. आता दिसेल तुम्हाला. या दोघांची इंटरचेंज करतो. एक्स अगोदर लिहितो आणि हा 2 नंतर लिहितो. एक्स अगोदर लिहिला 2 नंतर लिहिला इंटू काय रे लॉग एक्स इंटू काय लॉग एक्स. पुढे पहा आता 1 एक्स ऍज इट इज लॉगेरिथमच्या रूल नुसार हा जो 2 आहे हा 2 लॉगच्या समोर आहे. कुठे जाईल तो? रेस्ट पोझिशनला जाईल. म्हणजे मला काय मिळेल पहा बरं लॉग एक्स स्क्वेअर मिळेल. काय मिळेल मला? लॉग एक्स स्क्वेअर मिळेल. बघा आता ऑप्शन सी आहे का बघा चेक करा बरं. ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. मी फक्त आता काय करतोय हे जे मी खाली राईट केलंय ते स्क्रीन मध्ये येतंय का ते सुद्धा चेक करतो. म्हणजे तुम्हाला दिसणं फार गरजेचं आहे. ओके येतंय स्क्रीन मध्ये. हा व्यवस्थित काय करा आता ते नोट डाऊन करा. त्यानंतर 8 नंबरचा एमसीक्यू बघा. आता मी घेतोय 8 नंबरचा एमसीक्यू. काय आहे 8 नंबरचा एमसीक्यू पहा बरं. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मला किती डेरिव्हेटिव्हची गरज आहे पहा. पहिली म्हणजे लॉग एक्स. पहिली म्हणजे आपली लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. त्यानंतर दुसरी आहे सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. या 3 डेरिव्हेटिव्हचा आपल्याला या एक्झाम्पल मध्ये यूज करायचा आहे. या 3 डेरिव्हेटिव्हचा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. बघा मुलांनो एकदम ग्राउंड लेवलला जाऊन मी तुम्हाला शिकवतोय. ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही त्याला पण एक्झाम्पल समजणार आहेत. येतंय का लक्षामध्ये? फक्त त्याने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आता बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता मला एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायची. एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह असते मुलांनो एफ डॅश ऑफ एक्स. किती असते? एफ डॅश ऑफ एक्स. जसं वाय ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवायडेड बाय dx तसंच एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश ऑफ एक्स. आता बघा आता मला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मेन टार्गेट माझं हे लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये काय आहे रे सेक एक्स प्लस टॅन एक्स. बरोबर ना? मग या ब्रॅकेट मधील फंक्शनला मी मनातल्या मनात एक्स लेट करतो. ब्रॅकेट मधील फंक्शनला मी मनातल्या मनात एक्स लेट करतो. काय होईल बरं? लॉग एक्स होईल. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा? 1/x. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते? 1/x. पण एक्स किती माझ्याकडे? एक्स आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. ही कुणाची डेरिव्हेटिव्ह झाली? या आउटर फंक्शनची झाली लॉगची झाली. आता मला इनर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. इनर फंक्शन मध्ये सुरुवातीला काय आहे पहा बरं सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा? सेक एक्स इंटू टॅन एक्स. बरोबर ना? प्लस आता मला टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायची. टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा बरं? टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. हे लक्षात आलं की सर्वांच्या? आलं असेल. पुढे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/सेक एक्स प्लस टॅन एक्स. 1/सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू आता पहा याच्यामध्ये सेक एक्स इथं पण आहे. हे पहा सेक एक्स इथं पण आहे आणि इथं सेक स्क्वेअर एक्स आहे. याचा अर्थ एक सेक एक्स मी कॉमन घेऊ शकतो. एक सेक एक्स काय घेतो मी? कॉमन घेतो. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील पहा टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स मधला एक सेक एक्स आपण बाहेर घेतला एकच शिल्लक राहील. बरोबर ना? मग आता पहा सेक एक्स प्लस टॅन एक्स हा ब्रॅकेट इथं आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स हा ब्रॅकेट इथं आहे. म्हणजे दोन्ही ब्रॅकेट काय सेम आहे. ते दोघही एकमेकाला काय झाले? कॅन्सल झाले. दोघही एकमेकाला काय झाले? कॅन्सल. मग शिल्लक काय राहिला पहा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 इंटू सेक एक्स सेक एक्स. फक्त आता आपल्याला काय करायचंय? एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू आहे π/4. एक्सची व्हॅल्यू काय आहे? पाय डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू सेक पाय डिवायडेड बाय 4 आणि सेक π/4 किती असतो रे?
√2 असतो. किती असतो? √2. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या टेबलमध्ये जाऊन पहा. cos π/4 1/√2. मग sec π/4 किती असणार आहे? √2. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आहे बी. करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. बघा, व्हिडिओ लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर बघा, आपल्या युट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती तुमच्या मित्रांना शेअर करा. जे मित्र 12वीला आहेत तुमचे त्यांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त मुलं आपल्या चॅनलला जॉईन होतील. बरोबर? हा, आता समजलं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या. मी आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्या.